मुलींचं असं एक म्हणणं असतं प्रत्येक मुलीचं की भाई ब्रेकअप झाल्यानंतर हे पोरं सुधारता कसं काय. हे जिमला जातील, बायसेपवरून दिसत असेल तुम्हाला, हे जिमला जातील, हे कामं करतील, हे पैसे कमवतील, रिलेशनशिपमध्ये असताना का बरं नाही होत. नाही, मला असं वाटतं की असं काही नसतं बरं का, बट आपण तो शो ऑफ करत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जानेवारीपर्यंत मी ना पैसा छापत होतो, पैसे कमवत होतो, बट कधी बॉडीकडे जास्त लक्ष दिलं नाही, माझ्या दिसण्यावरती लक्ष दिलं नाही. आपलं तेच डेअरी वाढत चालली आहे, पेट बहुत बढ़ रहा है हाँ बहुत बढ़ रहा था वो. उसके बाद वो प्रोफेशनल शर्ट वगैरह, पेट अलग वजह से बढ़ रहा है, अलग वजह से नहीं बढ़ रहा है. नका रे नका रे नका रे नका रे. पाणीच आहे ना. हो हा पाणीच आहे. मग काय अडचण नाही. बरोबर फिरवलं, जमलं. ये कॉन्फिडन्स चाहिए मेरे को. मग मला असं वाटतं की भेंडी नाही. हा मला आता हे केलंय ना, आता मला काहीतरी प्रूफ करून दाखवायचं आहे, आणि मग ती जी ग्रिप भेटते ना, त्या ग्रिपने माणूस पुढे जातो असं मला वाटतं वैयक्तिक. आणि मला फक्त म्हणजे काय, मी एक सिंपल सांगेल, माझ्या ताईंना पण रिक्वेस्ट आहे, भाऊ ताई कसं काय, ताई नका म्हणून, असं असं थोडी बाकीच्या हो, हा बाकीच्या ओके सगळ्या ताईज, त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे म्हणजे की या तुम्ही प्रत्येकाच्या जीवनात या, असे धक्के द्या म्हणजे आम्ही अजून पुढे जाऊ, आणि दॅट विल बी ग्रेट थिंग फॉर एव्हरी ह्युमन बिईंग. ती आग लागली पाहिजे भाऊ, आग लागली पाहिजे. पण मी तरी पण त्या पोरींच्याच मताला सहमत राहील का भाई, तुम्ही ब्रेकअप झाल्यावरतीच का बरं सुधारता, रिलेशनशिपमध्ये असताना का बरं नाही सुधार. ठीक आहे, तो खूप मोठा विषय आहे, आपण त्याच्यावरती न जाता आपण पुढे जाऊया. तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा होता, एक मिनिट, पॉडकास्ट नाही काही नाही, मी माघार घेतो, काही विषय नाहीये. नाही विचार, तो प्रश्न कंटिन्यू करा, ते मला वाईट वाटेल असं तुम्हाला. नाही असं काही नव्हतं, काही नाही, काही नाही. नक्की ना, आहेच ना, मग विचारतो असं. ओके, नाही पण पुढचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. नाही असं काही नाहीये. नाही ना, नाही मला वाटलं कोणीतरी माझा पॉडकास्ट घ्यावा रे, पण मी विचारू शकतो असं. प्लीज. काही नाही, असं काही नाही. अरे भाई काय चाललंय काय इथे.